अडचण? तुला माझी अडचण ऐकायची आहे? मग ऐक. तुझ्यासोबत जर पबला जायचं असेल ना, मग ते शॉर्ट्स घाला, ते वन पीस घाला, ते खाली हाय हील सँडल्स घाला आणि हा सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये या. तिथे येऊन तुझ्यासोबत नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, ज्या कपड्यात मी कम्फर्टेबल ते घालून आले तर तू आकड. का? तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच जर मला नाचायची हौस असेल ना, तर मी गणपतीत नाचेन, नाहीतर मी नवरात्रीत नाचेन किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेन, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिकडे म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटतं. रात्रभर मित्रांसोबत दारू पीत नाचूया चालतं. मी नाही राहू शकत तुझ्या मित्रमैत्रिणीसारखे रात्र बाहेर. माझे आई वडील असतात घरी आणि महत्त्वाचं म्हणजे ते जेवणासाठी माझी वाट बघत असतात. आणि आम्हा सर्वांना जेवत टी सिरियल बघायची असते. तुम्हा बॉयफ्रेंडचा प्रॉब्लेम काय रे? एकतर भर रस्त्यात प्रेमाच्या नावाखाली खांद्यावर हात टाकता आणि आम्ही जेव्हा तुमच्या मित्रांसमोर तुमचा हात जरी पकडला तर तुमच्या अंगात जगात झाकीर खान येतो आणि तुमचा सख्त लोंढा बनतो. फोनवर 100 वेळा आय लव्ह यू म्हटलं तर आय लव्ह यू टू बोलायला तुमची फाटते. का? तर मित्रांसोबत आहे, नाही शेजारी कोणतरी आहे, नाही ऑफिसमध्ये आहे. आणि तेवढ्यात जर एखाद्या मित्राने 90 पाजली तर सगळीकडे व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक सगळीकडे दोस्ती नको ते स्टेटस. परवा काय टाकलं होतंस? आपली दोस्ती फुल टाईम मस्ती. हीच मस्ती जेव्हा उतरते, पैसे संपतात, तेव्हा आठवते ती गर्लफ्रेंड. हॅलो जानू, कशी आहेस ग? जेवलीस का ग शोना? तुम्हाला काय वाटतं असं गुलू बोललं म्हणजे आम्ही पागळतो, म्हणजे आम्ही येडे? जेवढे येडे आम्ही तुम्हाला वाटतो ना, तेवढे येडे आम्ही नाही आहोत. जरा बाकीच्या पोरांना जाऊन विचार, त्यांचे काय नखरे असतात ते. मला सिसडी पाहिजे, मला बर्गर पाहिजे, मला पिझ्झाच पाहिजे, मला हेच पाहिजे आणि मला तेच पाहिजे. आणि आम्हा मराठी पोरींच्या काय अपेक्षा असतात रे? फक्त एक प्रेमाचा फोन कॉल, बस, प्रॉब्लेम सॉल्व.